हाय हॅलो नमस्कार. मी सिद्धार्थ थोरात कोल्हापूरकर. माझं यूट्यूब चॅनल आहे कोल्हापूरकर. या चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 7वं आश्चर्य म्हणजेच गोराई खाडी स्थित ग्लोबल विपश्यना पॅगोडा. गोराई खाडी येथील पॅगोडा मुंबईच्या बोरिवली पश्चिमेला गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या मध्ये असलेला हा जगप्रसिद्ध पॅगोडा आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा म्हणजेच जागतिक विपश्यना पॅगोडा. ठिकाण गोराई गाव, बोरिवली, पश्चिम मुंबई. याचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2009 तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पार पडले. याचा उद्देश शांतता आणि सलोख्याचे प्रतीक गौतम बुद्धाच्या शिकवणीचा व उपासना साधनेचा प्रचार करणे हा या पॅगोड्याचा मुख्य उद्देश होय. विशेष हा घुमट विजापूरच्या गोल घुमटापेक्षा 2 पट मोठा आहे. काय आहे आतमध्ये? मुख्य ध्यान हॉल 6000 स्क्वेअर मीटर, पूर्णपणे पोकळ. तसेच यामध्ये आंध्र प्रदेशातील भट्टीप्रोलू येथील सापडलेले गौतम बुद्धांचे अस्थि अवशेष जतन केलेले आहेत. 2 छोटे घुमट, मुख्य घुमटावर आणखी 2 घुमट इथे उभे आहेत. यामध्ये संग्रहालय, गॅलरी, बुद्धांचे जीवन व उपासना यावर माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. बेन्सॉय गार्डन, लायब्ररी, व्हिडिओ गॅलरी आदी सुविधाही या ठिकाणी बघण्यास मिळतात. कधी भेट द्याल? भेट देण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा सर्वांसाठी मोफत खुला असतो. कसे जाल? बोरिवली स्टेशन ऑटोने किंवा मारवे बीच तिथून 15-20 मिनिट बोटीने जाऊ शकतात. ड्रेस कोड: खांदे बोर्ड, पाय झाकलेले, साधे कपडे, शॉर्ट्स, स्लीवलेस नको. नियम: शांतता पाळा, फोटो ठराविक ठिकाणीच व बूट काढून आतमध्ये प्रवेश करावा. काय करावे इथे गेल्यावर? तर 10 मिनिट आनापान ध्यान, मोफत शिक्षण करून बघा, संग्रहालय बघा, बुद्धांचे जीवन समजून घ्या, वास्तुकला बघा, खांबाशिवाय घुमट अनुभव, गार्डनमध्ये फेऱ्या मारा. विपश्यना कोर्स: 10 दिवसाचा निवासी कोर्स करू शकता, पण आधी बुकिंग करावी लागते. महत्त्वाचे: विपश्यना म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहणे. 2500 वर्ष जुनी ही पद्धत तथागत भगवान गौतम बुद्धांनी शोधून काढली. भारतातून लुप्त झालेली विपश्यना साधना बर्माने जपली. तसेच सयाजी उबाल्टीन यांनी ती परत भारतात पाठवली. 1 मार्च 2024 पासून बाहेरचे खाद्यपदार्थ आत नेण्यास सक्त मनाई आहे. पावसाळ्यात फेरी बंद होऊ शकते, म्हणून नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ. धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.